आता लय ओरकायचं 2 मिनिटं मी असं हात हवेत फोन पकडले. आपल्याला एक मोबाईल घेऊन येण्याशी बाई मोबाईल अगं बापूचा फोन आपल्याला आहे पण बापूच्या फोन मध्ये गुलाबीच दिसतंय सगळं आणि अण्णाचा फोन घ्यावा तर त्यात क्लॅरिटी नाही. आपल्याला चांगला घेऊ एक आपला 5-6 हजार येईल की मग जाऊन चांगला घेऊया मस्त पैकी आपला 5-6 हजाराचा टुमटुमीत दोघीला. कारण की अगं माझं अकाउंट एक तसंच पडून आहे ते 15,000 सबस्क्राईबर येतं पण ते अकाउंट काय झाले त्याचं व्हिडिओ आधीचं सगळं लॉक केलं तर कुण्या का आधीचा व्हिडिओ ठेवून काय करायचं लोक नाहीत करायचं ग ती आधी माझं नाण्याचं अकाउंट होतं ना ती ब्लॉगचं पप्पा काढत नव्हतं मग पप्पा म्हणलं तुम्ही काढा तसं पण तुम्हाला प्रॅक्टिस तेवढीच. मग 2 आहे तर मोबाईल सकाळचे काढायच्या पप्पाच्या ह्याच्यावर हे अकाउंट आपण मम्मीच्यात किंवा बापूच्यात अण्णाच्या फोन मध्ये अकाउंट असं वाटतं ते असं का काय नाहीतर नाही आपला आपणच घेऊन ते टाकून चालू करू मग जाऊन घेऊ. माझं लाडक्या बहिणीचं बी पैसे मिळायचे आता 3,000 पप्पाकडनं 5,000 घे 5 किंवा 7,000 तेच की माझ्या लाडक्या बहिणीचं आता मिळायचं ते कसं हळूहळू मी ह्यांच्या ज्यांनी हॉटेलच्या ह्याच्यातच होईना ह्यांना हसू ते त्यांची त्यांना याप हॉटेलचं कसं असतं त्यांना कुठं जायला पण येत नाही. त्यांची त्यांना याप आपले फुलेले याप काय करायचं चालत राहतं या असू द्या चला बाहेर ऊन पडले गेला असतं हो बापू पण ना अगं मला गाडी आणायला यायचं होतं परत आता चालत जावं लागेल जाऊते. बर काय म्हणते मम्मी काय दिसती हा मम्मी काय म्हणते बोल काय नाही बोरेला बोर आहेत का हो हाय ती लगेच सकाळ सकाळ बोरच खायचे राहिलेत आता पिकलेच नाहीत त्या का लवकर बोरं खाऊन आण सर्दी खोकला शाळेत उरकलं का उरकले आता फक्त डबा वाटली पाहिजे पण ती चालेल गार लागते भाई काय तुला 10-11 वाजता बापू गुप्त चाललं उशीर झाला ओ बापू जा मला थांब मम्मी व्हिडिओ नंतर काढ बाय झालं बापू हुडाकतोय पण बापू आमचं कुठं गायब झाल्यात कावलंच नाही तर सगळं काम आवरलं एक मस्तपैकी आता. आणि आता आम्ही चाललोय हॉटेलवरती आज आहे हॉटेल चालू 4-5 दिवस झालं हॉटेल बंद होतं आता उरकायचं चालू या पण हे गायला पाणी दाखवायचं राहिले आत्याला बापू जायचे राशन त्याच्यामुळं गायला पाणी हे दाखवून उरकायचं काम चालू आहे माझं. आता कांड्या नाहीत तोडलेल्या सकाळी आत्या म्हणल्या राहू दे माझी मी तोडती आणि आता कांद्याला थोड्या आहे त्या आता तेवढं एक मोळी पाठदिशीने तोडून घ्यावावी आणि चिमण्यांचा सगळा चिवचिवाट चाललाय गम्याला भरून कांद्या ठेवल्यात पण गाय काय कांद्या खाय नाही कपडे हे धुवून झाले सगळं आवरले आता पटापटा ह्यांना जेवाय द्यायचं आपण जेवायचं गायला पाणी ठेवायचं ऊस तोडायचा आणि आवरून जायचं थोडासा आता ऊस तोडावंच लागणार आहे आता हिरबळ कोण घरी नाही पोरांना नाही पोरं जायची शाळेत आणि हिला वाटते की आम्हाला रोज गावात आणावं आता कुठं गावात आणाय जावं कोणाच्या रानात गवतं नाही सगळे औषध मारू गावात जाळते ती कडवाळ अजून बारीक आहे अजून 15 महिन्याभर कसंच कडवाळ घाला येईना गिनीगोड पण वाढा नाही गारट्याने सारा घोळच होऊन बसलाय आता गाईचा आणि यायला झाली आहे आता कवा मी म्हणते अजून 8 दिवस अजून कवा येते काय माहीत माझ्या तारीखच देण्यात नाही गेली इसरून कॅलेंडर फाडून तिची तारीख लिहिलेली इसरूनच गेली आता काय माहिती कसं हे होतं या असू द्या. बापू बघायला आली होती पण बापू कुठतरी गेले तर राणा बिना सकाळी पण गेलतं परत म्हणलं येत्याला परत पण कुठं गेलं काय माहीत नाही जाऊ दे आता मी माझ्याच कामात होते उरकून थोडासा ऊस तोडते आता मग तिला पाणी दाखवते
माझं आवरायचंय अजून. लई काम आहे कशाचं काय बाया. 2-4 दिवस होतं रानातलं काम, ते आवरून घेतलं. भाजी काढायची होती, भाजी काढली आता सगळी संपली. आता नुसती कोथिंबीर राहिली. अजून कोथिंबीरीला एक आठवडाभर टायमिंग आहे. बापू म्हटलं तिला एकदा भिजवायची मग काढायची. आता कोथिंबीरीला नाही लई उशीर लागत, पण भाजीला लई उशीर लागतो. उद्या तर सगळ्यांना बाय.